नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आता आपण प्रश्न घेतलेले आहेत रायगड जिल्हा विशेष. रायगड हा पोलीस भरतीचा पेपर झालेला 15 मार्चला. हा पेपर ॲनालिसिस करणार आहोत. 50 प्रश्न, 25 प्रश्न जे केचे, 25 प्रश्न जे केचे. हे एकदम डीप लेवल घेतलेले आहेत. चला तर सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 51 पासून. प्रश्न क्रमांक 51. प्रत्येकाने कायदा पाळावा या वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा. तर तो काय आहे? तर मित्रांनो, तो हा विद्यार्थी आहे. विद्यार्थी. विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्रियापदाचा रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छेचा बोध होतो, शक्यतो शेवटी वा वि वे असे त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 52 आपला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची इस्रो गगनयान मोहीम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ते क्रू मानव अंतराळ ह्याच्याशी उड्डाण आहे, ह्याच्याशी संबंधित आहे मित्रांनो. आणि ते गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे, ज्याद्वारे भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवले जाणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 53 आपला. पाया घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर तो प्रारंभ करणे हा आहे. तर तो कोणत्याही कार्याची सुरुवात करणे किंवा करणे, पाया भरणे म्हणजेच पाया घालणे, त्यालाच प्रारंभ करणे असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 54 आपला. शरीर या शब्दाचे लिंग कोणते? तर ते लिंग हे नपुंसकलिंग आहे आपले. शरीर या शब्दाचे लिंग कोणते? तर नपुंसकलिंग. हे आपण ते शरीर म्हणतो म्हणून हे नपुंसकलिंग आहे, ते शरीर म्हणतो म्हणून. प्रश्न क्रमांक आपला 55. दररोज स्वच्छ कपडे घालावे ह्या वाक्यातील विशेषण ओळखा. दररोज स्वच्छ कपडे घालावे, तर हा स्वच्छ विशेषण आहे. स्वच्छ विशेषण. स्वच्छ कपडे या नामाबद्दल स्वच्छ हा शब्द अधिक माहिती सांगतो म्हणून ते विशेषण आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 56. अंधवत ह्या शब्दाची संधीची फोड करा. तर तो आहे अंधयावत. प्रश्न क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. सी अंधयावत. अंधयावत या दोन शब्दाचा एकत्र येण्याने अंधावत हा शब्द तयार होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 57. अन्न डॅश पाणी पानपोई, तर याचं काय येईल? अन्न हे अन्नछत्र येईल मित्रांनो. अन्न हे अन्नछत्र. जसे की मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई, तसे मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण हे अन्नछत्र असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 58. राजा शौर्याने लढला या वाक्यातील काळ ओळखा. तर तो कसा काळ आहे? तो साधा भूतकाळ आहे. साधा भूतकाळ. क्रिया पूर्ण झाली आहे, लढला म्हणून हा साधा भूतकाळ झालेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 59 आपला. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. सकर्मक क्रियापद ओळखा. तर तो रमेश दूध पितो हा आहे सकर्मक क्रियापद. रमेश दूध पितो. या वाक्यात दूध हे कर्म आहे. ज्या वाक्यात कर्म असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. प्रश्न क्रमांक 60. खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा. तर तो झरा हा आहे. एकवचनी हा झरा. झरा एक वचन, झरे अनेक वचन, बाकी पर्याय गारा, धारा, वाट हे अनेक वचन रूपात आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 61 आपला. खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे? तर तो कोणता आहे? त्यानी. सर्वनाम त्यानी हा आहे. त्यानी हे तृतीय पुरुषी अनेक वचन सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 62. अतिशय श्रीमंत माणूस या अर्थाचा एक शब्द खालील 4 पर्यायातून निवडा. तर तो काय आहे? नवकुट नारायण आहे. नवकुट नारायण. ज्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे अशा व्यक्तीला नवकुट नारायण असे म्हणतात मित्रांनो. अतिशय श्रीमंत माणूस. प्रश्न क्रमांक 63 आपला. कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात? तर ते कोण, काय, आपण, 4 मीटर. कोणतं आहे? तर मित्रांनो बी आहे. फक्त 1, 2, 3 बरोबर आहेत मित्रांनो. कोणत्याही सर्वनामाची रूपे हे आहे. कोण, काय आणि आपण ही सर्वनामे दोन्ही वचनात बदलत नाहीत. मात्र मीच, मी, चे अनेक वचन हामी असे होते आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 64 आपला. तो शाळेत पायी गेला. ह्या वाक्यातील पायी या शब्दाचा
कार तो ओळखा मित्रांनो. तो काय आहे? तो करण आहे. कारचा हा करण आहे. क्रियेचे साधन कशाने गेला? पायाने. दर्शवणाऱ्या शब्दाचे कारकर्त करण असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 65 आपला. संधी करा. षटमास. षटमास. तर ते षण्मास हा आहे. ऑप्शन क्रमांक सी ह्याचं आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. क्रियेचे साधन कशाने गेला? तर ते पायाने. तर त्याच्यामुळे हा अनुनासिक संधीचा प्रकार आहे. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक येते. ट न. त्याच्यामुळे हा षण्मास येतो. संधी तयार होते. प्रश्न क्रमांक 66 आपला. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. गुरे गोट्यात परतली. तर ते आक्रमक कर्तरी प्रयोग आहे मित्रांनो. आक्रमक कर्तरी प्रयोग. हे ते गुरे हा कर्ता प्रथम विभक्तीत आहे आणि वाक्यात कर्म नाही, म्हणून हा आक्रमक कर्तरी प्रयोग आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 67 आपला. खालीलपैकी कोणती नदी रायगड जिल्ह्यात नाही? तर ती नीरा ही नदी नाही रायगड जिल्ह्यात. पाताळगंगा, कुंडलिका आणि सावित्री ह्या रायगडमधील प्रमुख नद्या आहेत. नीरा नदी प्रामुख्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यातून वाहते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 68 आपला. निरंतरक गोष्टी व गप्पा ह्याला काय म्हणतात? तर त्याला भाडक कथा असे म्हणतात. भाडक कथा. ज्या गोष्टींना काही आधार नसतो किंवा ज्या निरंतरक असतात त्यांना भाडक कथा म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 69 आपला. योयम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. योयम. तर तो वितान आहे. वितान. योयमचा वितान. योम म्हणजे आकाश, वितान हा त्याचाच एक समानार्थी शब्द आहे. वितान म्हणजे विस्तारलेला आकाश, कांतारा म्हणजे जंगल हे आहे. प्रश्न क्रमांक 70 आपला. 70 आहे. WHO ने अलीकडेच कोणत्या भारतीय कप सिरपला निकृष्ट दर्जाचे म्हणून घोषित केले आहे? तर तो गोअम्फिन्स, ह्याच्यापाशी कपनेल, कोल्ड्रेक्स, कोल्ड्रिप, कपसिप. तर ते याचं योग्य उत्तर हे कपसिप येईल मित्रांनो. ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 71. इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे खालीलपैकी कोणत्या समुद्रधुनीमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे? तर ते होमोजूनची समुद्रध्वनी ह्याच्यामध्ये विस्कळीत झालेली आहे. होमोजूनची समुद्रध्वनी. इराण आणि ओमानच्या दरम्यान असलेली ही समुद्रध्वनी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावर लक्ष द्या मित्रांनो. प्रश्न 72. सदू बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. सदू बैलाला. क्रिया कोणावर घडते? बैलावर, म्हणून बैलाला हे वाक्यातील कर्म आहे मित्रांनो. बैलाला. प्रश्न क्रमांक 73 आपला. जुलै 2025 मध्ये खालीलपैकी कोणता किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून निवडला गेला आहे? तर तो राजगड आहे. राजगड. भारत सरकारने मराठा सैन्य स्थापनेशील अर्थग्रंथ 12 किल्ल्याचे नामांकन दिले. यात साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग तसेच तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे मित्रांनो. तथापि या पर्यायापैकी राजगड हा नामांकित असला तरी अद्याप अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा संदर्भाप्रमाणे उत्तरे बदलू शकतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 74 आपला. समानार्थी नसलेला शब्द सांगा. तर तो घाट हा आहे. घाट. पथ, मार्ग आणि वाट हे तिन्ही रस्ता या अर्थाचे समानार्थी शब्द आहेत. घाट हा वेगळा शब्द आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 75. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ते महात्मा फुले यांनी केलेले आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 76 आपला. राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? तर मित्रांनो सहभाग कोणाचा असतो खालीलपैकी? आपले फक्त एक हे ऑप्शन 1 नंबर आहे मित्रांनो.
प्रश्न क्रमांक 77. 30 डिसेंबर रोजी डॅश डॅश रोजी मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर ते 1906 साली झालेले आहे मित्रांनो. 1906 साली मुस्लिम लीगची 30 डिसेंबर 1906 रोजी ढाका येथे नवाब सलीमुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 78. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर तो 21 ऑक्टोबर रोजी पाळला जातो. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमध्ये हॉट सिन्स्मिक्स येथे चीन सैनिकाशी लढताना शहीद झालेल्या पोलीस जवानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 79 आपला. DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर तो क्षय ह्या रुग्णासाठी आहे. TB क्षय. DOTS म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व्ह ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स हा क्षयरोगाच्या उपचारासाठी जागतिक स्तरावर वापरला जाणारा कार्यक्रम आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 80 आपला. भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही? तर ते अवकर्षग्रस्त परिस्थिती. ऑप्शन क्रमांक सी ह्याच्यामध्ये करता येत नाही मित्रांनो, अवकर्षग्रस्त परिस्थितीत. आणि युद्ध, परकीय आक्रमण, सशस्त्र बंड किंवा आर्थिक संकट या कारणासाठी आणीबाणी लावता येते. दुष्काळ किंवा अवकर्षण यासाठी घटनात्मक आणीबाणीची तरतूद नाही मित्रांनो. प्रश्न क्रमांक 81 आपला. सारनाथ येथे गौतम बुद्धाने पहिले प्रवचन दिले. सारनाथ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे मित्रांनो. सारनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. सारनाथ हे उत्तर प्रदेशातील वाराणसी जवळ स्थित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 82 आपला. खालीलपैकी कोणता ग्रह नाही? तर तो रवी नाही. ग्रह हा रवी नाही मित्रांनो. रवी सूर्य हा एक तारा आहे, ग्रह नाही. बुध, शुक्र आणि गुरु हे गुरु आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 83 आपला. श्री आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो गडचिरोली जिल्ह्यात आहे मित्रांनो. हेमलकसा. आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांचा लोक बिरादरी प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे आहे मित्रांनो, भामरागडमध्ये. प्रश्न क्रमांक 84 आपला. राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर तो अरुंदमापी आहे. अरुंदमापी. नेरळ माथेरान हे एक ट्राय ट्रेन असून तिचा लोहमार्ग अरुंद आहे. प्रश्न क्रमांक 85. समसंबंध शिलांग मेघालय एजवाल तर ते काय येतं? तर ते मिझोराम. समसंबंध मिझोराम शिलांग मेघालय एजवाल. तर मित्रांनो हे जशी मेघालयची राजधानी शिलांग आहे तशी मिझोरामची राजधानी एजवाल आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 86 आपला. सत्यमेव जयंती हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर ते मदन मोहन मालवीय ह्याने केलेले आहे. मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ह्या घोषवाक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करून हे लोकप्रिय केलेलं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 87. 26 जून हा दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो? तर तो अंमली पदार्थ विरोधी दिन हे केला जातो. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी रोखण्यासाठी 26 जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 88 आपला. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा हा 6 राज्यामध्ये समावेश होत नाही? तर तो आंध्र प्रदेशचा समावेश होत नाही मित्रांनो. आंध्र प्रदेश. महाराष्ट्राची सीमा गुजरातमध्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या 6 राज्यांना लागून आहे. आंध्र प्रदेश सीमा महाराष्ट्राला लागून नाही. तेलंगणा राज्याची निर्मितीनंतर सीमा विभागली गेली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 89. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ते रायगड जिल्ह्यात आढळते कस्तुरी मांजर. महाराष्ट्रातील कोकण भागात प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील जंगल कस्तुरी मांजर आढळते. प्रश्न क्रमांक 90 आपला. राजा रवी वर्मा हे प्रख्यात होते.
तर ते चित्रकार होते. चित्रकार. राजा रवी वर्मा हे भारतातील एक महान आणि जगप्रसिद्ध चित्रकार होते हा मित्रांनो. हा खूप महत्वाचा आहे प्रश्न. पुण्यातील आगखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर मित्रांनो कस्तुरबा गांधी यांची आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. पुण्यातील आगखाना पॅलेसमध्ये महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि त्यांचे सचिव महादेवभाई हे आहेत. प्रश्न क्रमांक 92 आपला. डेरोडो रेषा ही दोन देशांमधील सरहद दर्शवते. तर ते कोणत्या दोन देशांमध्ये सरहद दर्शवते? तर ते पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ह्या दोन देशांमध्ये सरहद दर्शवते. डेहराडू रेषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमा निश्चित करते. मुळात हे भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 93. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? तर ते पुणे येथे नाही मित्रांनो. पुणे खंडपीठ नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर, औरंगाबाद आणि पणजी, गोवा येथे आहेत. पुण्यात खंडपीठ नाही मित्रांनो. प्रश्न क्रमांक 94 आपला. भारतीय राज्यघटनेचे मूलभूत हक्क कोणत्या कलमात अंतर्भूत आहेत? कलम 12 ते 35 मध्ये आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. 12 ते 35 मध्ये. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 अंतर्गत नागरिकाच्या मूलभूत हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 95. सूर्यकुमार यादव कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते क्रिकेट हे खेळाशी संबंधित आहेत सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रसिद्ध फलंदाज आहे. प्रश्न क्रमांक 96 आपला. विधानसभा सदस्यकरिता वयाची किमान पात्रता किती आहे? तर ते 25 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे मित्रांनो विधानसभा लढवण्याकरता. विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असते मित्रांनो. ते चला तर प्रश्न क्रमांक 97 पाहूया. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर ते मित्रांनो महाराष्ट्राचे राज्य ते आचार्य देवव्रत हे आहेत. आचार्य देवव्रत. आणि नवीन झालेले आता ह्याच्या अगोदर हे आचार्य देवव्रत होते. आता नवीन झालेले जिष्णुदेव शर्मा हे आहेत मित्रांनो. पण आता ऑप्शनमध्ये आपल्याला आचार्य देवव्रत हे आलेलं आहे. त्याच्यामुळे हे ऑप्शन आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. क्वेश्चन नंबर 98 आपला. सन 1878 मध्ये ह्या व्हाईसरॉयने द ॲक्ट असे टोपण नाव मिळालेले देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयाचा रोष ओढून घेतला तो कोण आहे? तर मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊसाहेब हिरे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो लॉर्ड टिटन मित्रांनो लॉर्ड टिटन हे आहेत. लॉर्ड टिटन सन 1857 मध्ये ह्या व्हाईसरॉयने द गॅंगिंग ॲक्ट असे टोपण नाव मिळालेले देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयाचा रोष ओढून घेतला. लॉर्ड टिटन यांनी घेतलेला आहे मित्रांनो. आणि लॉर्ड टिटन यांनी भारतीय वृत्तपत्रावर निर्बंध लादण्यासाठी वर्कमेजल प्रेस ॲक्ट 1878 संमत केला होता, ज्याला तोंड दाबणारा कायदा गॅंगिंग ॲक्ट असेही म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही सोसायटी स्थापना केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना केलेली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 100. वाचनालय ह्या शब्दाची संधी कशी सोडवाल मित्रांनो? तर ते वाचनालय असं सोडवायला पाहिजे. वाचनालय. तर ते ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. आपले 100 प्रश्न कमेंट झालेले आहेत मित्रांनो. 100 पैकी तुम्हाला किती बरोबर आले तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण तर एक्सप्लेन केलेलं आहे. अजून येणारा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यावर पाहिजे आणि कोणता पेपर घ्यायचा आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मित्रांना पण शेअर करा. चला तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.